देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात 10 दिवसात तिसऱ्यांदा वाढ. पेट्रोलचे दर 87 पैशांनी तर डिझेलचे दर 91 पैशांनी वाढले. काही ठिकाणी निश्चितपणे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. पेट्रोल डिझेलची साठेबाजी करू देऊ नका. इंधन टंचाईवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना. राज्यातील सर्वच ठिकाणी पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध, त्यामुळे भीतीपोटी पेट्रोल डिझेलची अनावश्यक खरेदी टाळावी. अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. इराण आणि अमेरिका युद्ध सुरू राहणं ही भारतासाठी धोक्याची घंटा. पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता. आरबीआयकडून इंधन दरवाढीबाबत चिंता व्यक्त. युद्ध सुरू राहिल्यास भारताला महागाईच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागणार. आरबीआयचा इशारा. परभणीत पेट्रोल डिझेलसाठी शेतकऱ्यांना 7/12 दाखवण्याची अट. आधार कार्ड आणि 7/12 दाखवल्यास शेतकऱ्यांना 100 लिटरपर्यंत इंधन द्या. पुरवठा विभागाचे आदेश. पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना 7/12चा अतिरिक्त बोजा कशासाठी? राजू शेट्टींचा सवाल. तर पंपावर शेतकऱ्यांकडे 7/12 मागितल्यास कारवाई करू. कृषीमंत्री दत्ता भरणे यांचा. इंधन दरवाढीचा मोठा फटका. नागपूरहून उडणारी अनेक विमानं 1 जूनपासून बंद. विमानाचा संचालन खर्च 55 ते 60% पोहोचल्यानं निर्णय. प्रवाशांची गैरसोय होणार. नांदेडच्या अर्धापूर शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलची टंचाई. मागच्या 2 दिवसापासून पेट्रोल पंप बंद. मशागतीसाठी ट्रॅक्टरला डिझेलच मिळत नसल्यानं शेतीची कामं खोळंबली. विकास लवांडे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. कोणतीही नोटीस न देता अटक केल्याची विकास लवांडेंची तक्रार. पोलीस काहीच ऐकायला तयार नसल्याचाही लवांडेंच्या वकिलांचा युक्तिवाद. एकनाथ शिंदेंकडून शिरसाटांची कान उघडणी. सूत्रांची माहिती. महायुतीत वाद होतील अशी वक्तव्य नको. शिंदेंकडून कान उघडणी. दरम्यान एनसीपीमधील काही लोक सेनेच्या संपर्कात असल्याचं शिरसाटांनी केलं होतं वक्तव्य. संजय शिरसाटांचा पक्ष तरी टिकणार आहे का? तुमचा पक्ष देखील संपणार. संजय राऊत यांची शिरसाटांवर टीका. अमित शहा, फडणवीस कोणताही पक्ष टिकू देणार नाही. संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया. लवांडेंसाठी आम्हाला लढावंच लागेल. दुसरा पर्याय काय? ज्या माणसावर हल्ला झाला तो जेलमध्ये आणि हल्ला केला तो बाहेर. लवांडेंची अटक ही लोकशाहीची हत्या. सुप्रिया सुळेंची टीका. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी विकास लवांडेंवरील सुनावणी दरम्यान कोर्ट आवारातच निलेश लंके आणि बजरंग सोनवणे यांनी विकास लवांडेंची भेट घेतली. कायद्याच्या चौकटीच्या बाहेर विकास लवांडेंना अटक. लंकेंची प्रतिक्रिया. सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेतील रिक्त जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा. 18 जून रोजी मतदान आणि मतमोजणी. विधान परिषदेवरील प्रश्नावर सुनेत्रा पवार यांनी बोलणं टाळलं. पक्षातील विविध संघटनांसंदर्भात बैठक घेतली. सुनेत्रा पवार यांची माहिती. राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी 3 ते 4 नावांची चर्चा. सूत्रांची माहिती. सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदेग, प्रमोद हिंदुराव यांच्यासह काही नावांचा विचार सुरू. येत्या आठवड्यात नावावर शिक्कामोर्तब होणार. सूत्रांची माहिती. विधान परिषदेच्या जागांवरून महायुतीत रस्सीखेच. 17 जागांपैकी 12 जागा लढण्यावर भाजप आग्रही. तर ठाणे नाशिकसह 7 जागांवर शिंदेंच्या सेनेचा दावा. राष्ट्रवादी 3 जागांसाठी आग्रही. विधान परिषदेसाठी शिवसेना 7 जागांवर ठाम. तडजोड नाही अशी भूमिका. शिवसेनेनं भाजपसमोर ठेवलेल्या 7 जागांच्या प्रस्तावाला भाजपचा प्रतिसाद नाही. भाजपकडून शिवसेनेला केवळ 3 ते 4च जागा. पण लोकसभा, विधानसभा आणि मनपा निवडणुकीत तडजोड. मात्र आता तडजोड नाही, शिवसेनेची भूमिका. विधान परिषदेच्या 4 मतदारसंघांमध्ये शिवसेनेचं बलाबल. 2 ते 3 जागांवर दावा. उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. मोविया म्हणून कसं लढता येईल यासंदर्भात ठाकरेंशी चर्चा केली. दानवेंचं वक्तव्य. जळगावमध्ये शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर. जळगावच्या जागेसाठी गुलाबराव पाटील यांच्याकडून मुलासाठी मागणी. तर किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांच्या नावाची ही चर्चा. विधान परिषदेसाठी 30 वय लागतं. किशोर पाटील यांचा मुलगा 28 वर्षांचा. गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. कॉकरोच पार्टीला तरुणांचं समर्थन मिळतंय म्हणून सरकार झुरळांना घाबरलंय. झुरळांच्या लढण्याच्या जिद्दीला सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यामुळे प्रतिष्ठा प्राप्त झाली. कॉकरोच जनता पार्टीचं एक्स अकाउंट सस्पेंड झाल्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया. देशभक्तीच्या हिटसमोर झुरळ पार्टी टिकणार नाही. झुरळांचा बंदोबस्त कसा करायचा हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती. नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. भाजप नेते प्रसाद लाड यांच्याकडून अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंची भेट. जरांगेंच्या मागण्या शासन दरबारी मांडणार. त्यांनी आंदोलन मागे घ्यावं. लाड यांचं आवाहन. मराठा समाजाच्या मागण्या मुख्यमंत्री मान्य करतील असं लाड म्हणाले. मागण्या मान्य न झाल्यास 30 मे रोजी आमरण उपोषण सुरू करणार. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया.
मुख्यमंत्री फडणवीस आमच्यासाठी शत्रू नाही, आम्ही समाजासाठी भांडतोय. मला समाजाच्या चेहऱ्यावर आनंद बघायचाय, जरांगेंचं वक्तव्य. प्रसाद लाड यांनी अगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा. लाड यांनी ओबीसींच्या अन्नात माती कालवण्याचं काम करू नये. लक्ष्मण हाके यांची प्रसाद लाड यांच्यावर टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मंत्र्यांसोबत 4 तास बैठक. पंतप्रधान मोदींकडून कामांचा आढावा. तर पश्चिम आशियातील परिस्थितीमुळे उद्भवलेल्या संकटाबाबत जनतेला अवगत करा, मोदींच्या सूचना. राहुल गांधींनी 140 कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे. राहुल गांधी यांनी मोदी शहांना गद्दार म्हटल्यानंतर एकनाथ शिंदेंची टीका. राहुल गांधी देशात आणि विदेशात सरकारची बदनामी करतात, शिंदेंचं वक्तव्य. आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता, घरी बोलवून मंत्री केलं ही चूक. उद्धव ठाकरेंची बच्चू कडूंवर टीका. पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची सुनेत्रा पवारांकडे तक्रार. महापालिकेत निधी मिळत नसल्याची नगरसेवकाची तक्रार. तर मुख्यमंत्र्यांशी बोलून मार्ग काढू, सुनेत्रा पवार यांचं आश्वासन. पुण्याच्या इंदापूरमध्ये राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात चर्चा. ऊस दरासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती. गोविंद देवगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करा. विकास लवांडेंच्या वकिलांची वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार. मनोहर भिडे, भगतसिंग कोश्यारी यांनी महापुरुषांचा अवमान केला. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी. किरीट सोमय्या नौटंकी करणारा माणूस. कोर्टानं सोमय्यांच्या डोक्यात हातोडा घातला. साई रिसॉर्ट प्रकरणावरून अनिल परब यांचा सोमय्यांवर हल्लाबोल. शेतकरी कर्जमाफीचे निकष 8 दिवसात ठरवणार. शेतकऱ्यांना 2 लाख रुपये कर्जमाफी दिली जाईल. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. तर शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा निर्धार सरकारनं केलाय. 2 वेळा आश्वासन दिलंय, पण स्पष्ट जीआर निघाला नाही. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची टीका. नीट पेपर 5 राज्यांमध्ये विकला गेला होता. महाराष्ट्रात सर्वाधिक पेपर विकला गेला. अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड. नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत 11 जणांना केली अटक. लातूरमध्ये नीट पेपर फुटी प्रकरणात 4 डॉक्टरांची चौकशी. डॉक्टर मनोज शिरुरे, डॉक्टर प्रवीण कुलकर्णी, डॉक्टर मनोज देशमुख आणि बालरोग तज्ज्ञ डॉक्टर विनोद स्वामी यांची सीबीआयकडून चौकशी. नाशिक शहरातील सातपूर आणि नाशिक पश्चिम विभागात आज पाणी पुरवठा बंद. मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामांमुळे निर्णय. पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन. नागपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आरटीओच्या कार्यालयात आंदोलन. ओव्हरलोड वाहनांवर कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन. वाहनं चेकिंगच्या नावाखाली अवैध वसुली बंद करण्याची मागणी. आरटीओच्या कार्यालयात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन. वर्ध्यात काल 47°C तापमानाची नोंद. बुधवारी वर्ध्याचं तापमान 47.1° इतकं नोंदवलं गेलं. वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये वाढत्या उष्णतेमुळे पाणी टंचाईचं संकट. मुक्ताईनगरच्या 14 गावांमध्ये पाणी टंचाईची झळ. 14 गावांमध्ये विहिरी अधिग्रहित करण्यात आल्याची प्रशासनाची माहिती. रायगडमध्ये 1 जूनपासून पावसाळी मासेमारी बंद. 3,500 नौका धक्क्याला लागणार. माशांच्या प्रजनन काळाच्या संरक्षणासाठी शासनाचा निर्णय. नियमभंग केल्यास कारवाईचा इशारा. पुण्याच्या भोर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. नीरा नदीवरील राणी लक्ष्मीबाई पुलावर गुडघाभर पाणी. पहिल्याच पावसानं रस्त्यांना ओढ्याचं स्वरूप. पिंपरी चिंचवड शहरातही मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. विविध भागात विजांच्या कडकडाटासह हजेरी. उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा. खोपोली शहराला पावसानं झोडपलं. शहरात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे चहा व्यावसायिक, टपरी आणि रिक्षा चालकांचं नुकसान. लग्न सराईत पाऊस आल्यानं नागरिकांना मनस्ताप.